नमस्ते मधुरा मैम, आपका धुलिया में खानदेश उद्योग प्रौद्योगिकी में स्वागत है हमारा। मैं आपसे मराठी, हमारी जो पब्लिक है यहाँ पे, जो खानदेश पब्लिक है, तो मैक्सिमम हमारे यहाँ पे मराठी चलता है। लेकिन मैं कहना चाहिए कि बहू हूँ और हूँ मुंबई की, लेकिन तो हिंदी पे मेरा ये कमांड है, आप मराठी में आंसर दीजिएगा, क्योंकि मैं सवाल जवाब, क्योंकि जो पब्लिक है वो आपसे मराठी की, आपके जो चैनल की, वो आपकी बहुत बड़ी फ़ैन है। वो उनको मराठी में आपका जो एक्सप्लेनेशन है वो बहुत पसंद आता है। जो रेसिपीज़ हैं, मुझे लगता है आधे से ज़्यादा जितनी भी लेडीज़ यहाँ बैठी हैं वो आपकी रेसिपीज़ देखकर ही बनाती है। बनाते हैं ना आप लोग सब रेसिपीज़? अरे हाँ तो बोलिए, तालियों की गड़गड़ाहट आनी चाहिए मैडम को कि वो हमारे दुनिया में पहली बार आए हैं, तो हम लोग उनको ऐसा मौका बार बार देंगे हमारे यहाँ आने के लिए। अभी तो हम लोग सिर्फ एक टॉक शो कर रहे हैं, आगे आपका हम लोग इस रेसिपी शो भी एक रखेंगे अच्छा सा यूट्यूब के माध्यम से, तो हम लोग आपको सुनते हैं। लेकिन एक सामने पर्सनल इंटरेक्शन करके जो सुनने का मज़ा रहेगा वो अच्छा रहेगा। मैम मुझे हम लोग आपको ये है कि यूट्यूब के जैसे आपका चैनल है, इतने सारे फॉलोअर्स हैं, तो लेकिन हर एक के पास एक ये रहता है कि आपकी जर्नी कहाँ हुई, आपका एजुकेशन कैसा था। तो हम लोग वो पहला मेरा प्रश्न ये रहेगा कि आपका जो बेसिक एजुकेशन और आपका ये है कहाँ से हुए, बचपन कैसा था, उसके बारे में थोड़ा बहुत बताएंगे। नमस्कार धुळेकर. आणि खरंच मला खूप छान वाटतंय. ही संधी मी कायम शोधत असते, कारण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण व्हर्च्युअली कनेक्ट होतो आणि गेले 15 वर्ष सातत्याने व्हर्च्युअली आपण कनेक्टेड आहोत. पण मला प्रत्यक्षात भेटायला आणि बोलायला अशा कार्यक्रमांमधूनच संधी मिळते. त्यामुळे खानदेश उद्योग प्रबोधिनीला खरंच मनापासून आभार की तुम्ही मला ही संधी दिली धुळेकरांसोबत संवाद साधण्याची. मधुराज रेसिपीची सुरुवात होण्याआधीचा जो काळ होता, अ, पुणेकर आहे मी. जसं धुळेकर म्हणतात तसं पुणेकर. लहानाची मोठी पुण्यामध्ये झाले. परिस्थिती बिकट होती. फिनान्शियली जेमतेम आपण जे म्हणतो तसं, की एक साधारण 25 वर्षांपूर्वीचा काळ बघितला की जेमतेम परिस्थिती, तुटपुंजा पगार आणि मग लोन असतात, कर्ज असतात, साधारण तशीच बिकट परिस्थिती होती. आणि एक खूप लहान घरामध्ये मी लहानाची मोठे झाले. 100 स्क्वेअर फीटचं घर असायचं. आणि एक लहान घर असलं की एक स्वप्न असतं ना की एक वन रूममध्ये मी राहते, तर कमीत कमी तिथून वन रूम किचनमध्ये तरी आपण जावं. पण तिथून माझा प्रवास थोडा उलटा झाला. म्हणजे 100 स्क्वेअर फीटवरून 50 स्क्वेअर फीटवर आलो आम्ही. आणि अक्षरशः असं रस्त्यावर वगैरे टाकलं तर तसं झालं होतं. आणि कन्स्ट्रक्शन, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचा जो स्लॅब असतो त्याच्या खाली 2 पिलरच्या मध्यभागी 2 पत्रे ठोकून तिथे आम्ही 2 वर्ष स्पेंड केले. आणि घरची परिस्थिती ओव्हरऑल लक्षात आल्यानंतर 12वीची परीक्षा सुरू असताना स्ट्रेसमध्ये मी इंटरव्ह्यू द्यायला गेले. पण सर म्हणाले की नाही नाही थांब, तू परीक्षा दे आणि मग जॉईन कर. आणि आज परीक्षा झाली आणि दुसऱ्या दिवशी मी जॉब जॉईन केला. आणि वयाच्या 17व्या वर्षापासून ते आज तागायत मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे आणि काम करत आहे. कहना चाहिए कहना चाहिए कि मैडम इतने अच्छे से, इतनी परिस्थितियों की, विकट परिस्थितियों में कभी कभी हम लोग सोचते हैं कि अभी इतनी परिस्थितियाँ आई तो हम लोग उभर नहीं सकते। आप एक साक्षात उदाहरण हैं लेडीज़ के लिए, जो अभी भी सोचते हैं कि हम लोग खड़े नहीं हो पाते, कि क्या कर सकेंगे हमारे बच्चे। इवन पेरेंट्स भी सोचते हैं और बच्चे भी सोचते हैं, लेकिन आपने वो उसको प्रबलता से अपने को करके दिखाया कि अगर जिद रही तो हम लोग कामयाब हो सकते हैं। आप एक जीता जागता उदाहरण है हमारे सामने। एक तालियां तो बनती है। मनापासून धन्यवाद. तो मैम मुझे ये पूछना था कि जैसे कभी हमारा, हम लोग एक जैसे बचपन से बड़े होते हैं तो हमारा एक ख्वाब रहता है, या पेरेंट्स का जैसे, लेकिन कि हम लोग बड़े होकर ये बनना चाहते हैं, ये बनना चाहते हैं, तो बेसिक आपका पैसे पहले ऐसा कुछ था कि आपको क्या बनना है? तर अगदी ही आहे ना, जेव्हा मी सुरू करत होते किंवा जेव्हा काम करत होते तेव्हा मला असं कधी जाणवलं नाही.
पण आता मागे वळून बघताना असं मला वाटतं की कुठे ना कुठे ही कमाल स्टोरी आहे. कारण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एवढ्यासाठी केलाच होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं की जो काही स्ट्रगल होता की वयाच्या 17व्या वर्षापासून शिक्षण पूर्ण करता करता जॉब केला, जॉबमधले एक एक संघर्ष, एक एक स्ट्रगल, एक एक टप्पा पार केला आणि आयुष्याच्या त्या टप्प्यावर होते की छानपैकी मला नोकरी होती, काही वर्ष MNCत काम केलं, मग मला बँकेतला छान जॉब मिळाला, गव्हर्मेंट बँकेतला जॉब होता, ऑनसाईट मी काम करत होते, अमेरिकेमध्ये माझी बँकेची नोकरी होती, नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. म्हणजे जे मी स्वप्न म्हणतो जे आपण की एक कम्फर्ट झोन, कम्फर्ट लाईफ, जिथे माझं भविष्य, फ्युचर सिक्युअर आहे, ते सगळं झालं होतं. म्हणजे मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर किंवा त्या वळणावर होते. आणि तेव्हा अमेरिकेत असताना एक गोष्ट लक्षात आली की एकतर माझा नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर, घरी आल्यावर स्वयंपाक केल्यावर खूप वेळ असायचा. मग आवड म्हणून मी हे सुरू केलं की चला रेसिपी जे घरी बनवायचे, भरलं वांगं केलं, पिठलं भाकरी केली, ते फोटो काढायचे, रेसिपी लिहायची आणि ब्लॉग पोस्ट करायला सुरुवात केली. एक 1.5-2 वर्ष तिथे टाईम स्पेंड केल्यावर लक्षात आलं की हे पुरेसं नाही आहे. जितकं मी काम करते त्या दृष्टीने ते जर मला दूरदृष्टीने पुढे न्यायचं असेल तर दॅट इज नॉट इनफ. आणि मग तेव्हा 2008 साली ॲक्च्युली यूट्यूब स्टार्ट झालं आणि एक गोष्ट लक्षात आली की यूट्यूबवर मराठमोळा पदार्थ एकही नव्हता. एकतर तेव्हा, आता सगळ्यांना माहिती आहे, आता फाउंडेशन लेट डाऊन झालं आहे की कॉन्टेंट क्रिएटर असतं, तुम्ही पैसे कमवू शकता, पैसे कमवण्यासाठी यूट्यूबवर होऊ शकता. पण 15 वर्षांपूर्वी ही परिस्थिती अजिबात नव्हती आणि फक्त ध्यास होता. आणि तेव्हा फक्त 2 जॉनरे होते, म्युझिकमध्ये टी सिरीज आणि कॉन्टेंट क्रिएटरमध्ये फूड जॉनरच होतात. फूड जॉनर सोडूनही दुसरे जॉनर होते. फूडमध्ये 3 कॉन्टेंट क्रिएटर होते, साऊथ इंडिया, पंजाब आणि गुजरात. हे आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मराठी पदार्थ का नाही, पिठलं भाकरी, ठेचा हे इतकं छान जागतिक व्यासपीठ आहे, तर या व्यासपीठावर हे पदार्थ आले पाहिजे. आणि मग या ध्येयाने आणि या हट्टाने पेटून उठून मग मधुराज रेसिपीची सुरुवात केली 2009 साली. पण अगदी मनापासून सांगते, जरी कारण काय होतं, माझा एक सुस्थापित जॉब होता, मी बँकेतली नोकरी करत होते आणि तिथून अशा क्षेत्रात जायचं होतं की ते काय होणार आहे पुढे कोणालाच माहिती होते. इट वॉज लाईक डायव्हिंग इन टू द अननोन. आणि मग अशा ठिकाणी काम करायचं, तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. पहिली गोष्ट असते, कारण तुम्ही 7 डिजिटचा पगार घरात आणत असता आणि ते सोडून शून्यातून तुम्हाला प्रस्थापित व्हायचं असतं. तर तेव्हा करून बघू, टाकून बघू हे असे एक्सक्युजेस नसतात. तेव्हाही पहिल्या 6 महिन्यात न चुकता 100 रेसिपी व्हिडिओ मी अपलोड केले होते. तालियां तो बनती है इस बात के लिए. म्हणजे असं नव्हतं की चला करू बघू होतंय का, नाही झालं तर आहेच बँकेचा जॉब, तिथे जाऊ, असं नव्हतं. करायचं तर करायचं. आणि ही एक गोष्ट झाली की ज्या क्षेत्रात करायचं तिथे प्रतिभावंत काम झालं पाहिजे, केलं पाहिजे. जसं आत्ता सरही सांगत होते की ती प्रतिभा खरंच तुमच्यात आहे का नाही हे चाचपडणंही गरजेचं आहे. पण जेव्हा सरांना प्रश्न विचारला गेला की डिजिटलला जावं, मेनस्ट्रीमला जावं, तर तसंच कुठलंही क्षेत्र असो, मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असा, आईबाबांसोबत असा, नवऱ्यासोबत असता, तेव्हा एक मानसिक स्थिती असते, जेव्हा तुम्ही एक सर्टन फिक्स अमाऊंट घरात आणता तेव्हा ते अपेक्षा सेट तुमच्याकडून झालेल्या असतात. त्यामुळे ती सिक्युरिटी नवऱ्याचीही एक्सपेक्टेड असते, जशी आईवडिलांची असते. आईवडीलही तुम्हाला कधी रिस्क घ्यायला एनकरेज नाही करत, तसं नवराही नाही करत, टू बी ऑनेस्ट. मग तेव्हा ते जे नियोजन आहे, ते प्लॅनिंग आहे, ते तुम्हाला करावं लागतं. सो फॉर्च्युनेटली माझ्या वेळेस असं झालं की माझा जॉब होता, डॉलरमध्ये पैसे कमवत होते, त्यामुळे ती एक फायनान्शियल सिक्युरिटी होती किंवा ते प्लॅनिंग होतं की चला आता इनफ ॲसेट्स बिल्ड केलेले आहेत, बरं सेव्हिंग तेवढं आहे की ठीक आहे, मी पुढचे 5 वर्ष जरी पुन्हा जॉबमध्ये नाही गेले तरी आहे त्या सेव्हिंगमध्ये मला नवऱ्यापुढे हात पसरावे नाही लागणार, इतकं मी नियोजन केलं होतं, प्रोव्हिजन केली होती. आणि फार विचारपूर्वक मग मधुराज रेसिपीची सुरुवात झाली होती.
मतलब कहना चाहिए कि सक्सेस मिलने के बाद जैसे 100 रेसिपीज़ आपने अपलोड कर दी, तो इस बीच आपका गुंतवणूक था ही कि आपको बैंक का जॉब क्विट करना है या कैसे भी करना है। तो इस बीच आपके जो घर वाले सपोर्ट करते हैं, तो उसमें सबसे ज़्यादा आपके पास किसका सपोर्ट था? कि हम लोग को कभी कभी एक मेंटर होते हैं कि आप कीजिए, हम लोग आपके पीछे हैं, या बोलते नहीं आपको पीछे इतना आने के बाद पीछे नहीं जाना है। तो ऐसा कौन सा पर्सन आपकी ज़िंदगी में था जिसने आपको यहाँ तक पहुँचने में सहायता की? टू बी ऑनेस्ट 15 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. त्यामुळे हे माहीतच नव्हतं कोणाला की हे काय आहे, ही करते काय. त्यामुळे मला फारसं कोणाला व्हॅलिडेशन्स घ्या, एक्सप्लेन करा. आणि भारताबाहेर होतं त्यामुळे नातेवाईक पण नव्हते काही पाय खेचणारे. त्यामुळे सुरू केलं. सुरुवातीला नवऱ्याचा फार म्हणावा तितका नव्हता सपोर्ट. म्हणजे असं म्हणतात की फेल्युअर इज ऑर्फन बट सक्सेस हॅज मेनी फादर्स, तसं असतं. आणि हे मी आवर्जून सांगते की एक आहे ना हा मेंटल ब्लॉक असतो स्पेसिफिकली मॅरिड महिलांमध्ये, की हिला नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणून हिने केलं. पण तसं नव्हतं. कारण आजकाल बऱ्याच रील व्हायरल होतात की नवरा सगळे रोल करतो, सासूचाही रोल करतो, नंदेचाही करतो. तेही माझ्या बाबतीत होत होतं. त्यामुळे नवऱ्यालाही ते दिसत होतं की ही तुझं कॅलिबर याच्यात आहे, तू तिथे चांगलं करते, ते सोडून इकडे जायचा तू विचार कर. अगेन्स्ट नव्हता, पण ॲट द सेम टाईम सपोर्ट करायला त्यालाही तेव्हा वेळ नव्हता. कारण तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. सकाळी 7 वाजता घर सोडायचं, रात्री 10:30-11ला यायचं. त्यामुळे सपोर्ट करायला जो एक वेळ लागतो तो वेळ तर अजिबात नव्हता. आणि तो बिझी असल्यामुळे मॉरल डाऊन करायलाही त्याला वेळ नव्हता. तू करतेस तू कर. सो ओव्हरऑल पहिले 6 महिने नवऱ्यासाठी पायलट टाईमच होता. ठीक आहे, करते तर करू दे. पण 6 महिने त्याने माझी धडपड बघितली की मी लहान मुलीला सांभाळते. मैत्रिणीकडून ट्रायपॉड आणला, तो लावून ती झोपल्याच्या वेळेतच मी माझं शूट करते, ती झोपल्याच्या वेळेतच एडिट करते. मग हा स्ट्रगल पाहिल्यावर नवऱ्याला कॉन्फिडन्स आला की नाही तुला हेच करायचं आहे, तू हेच कर, आता तू परत जॉबमध्ये नको. तो मग तिथून पुढे निर्विवाद नवऱ्याचा सपोर्ट आहे, मुलांचा सपोर्ट आहे, कुटुंबाचा सपोर्ट आहे. वो सब मिल गया। जैसे आपने कहा कि छोटे बच्चे के साथ भी करते, तो वही रहता है कि जब हमारी ज़िद आती है और हम लोग एक सेट टारगेट पे पहुंचते हैं, तो रिज़ल्ट हमारे सामने रहता है एकदम से। जैसे मैम को हम लोग अभी देख रहे हैं, तो मेरा कहने का वही मतलब था कि आपका कुकिंग में पैशन था, या जैसे आपने बताया कि डिजिटली में बाकी नॉर्थ इंडियन, साउथ इंडियन सब थे, लेकिन मराठी आपने अपना जो बेसिक आपका है रेसिपीज़ का, तो उसमें आपके जो मास्टरी थी, या जैसे हम लोग रेसिपीज़ बनाते हैं तो आप पहले ट्राई करते थे घर पे, या फिर उनकी जानकारी कहाँ से हासिल करते थे? जैसे आप बोल रहे थे कि आप यूएस में रहते थे, अमेरिका में, वहाँ इतनी दूर, और देखा जाए तो बहुत सारी चीज़ें जो एक्चुअल खानदेशी चीज़ें रहती मिलनी भी बहुत मुश्किल है हमारे लिए। तो उन सब को आपने कैसे मैनेज किया? या इंडिया आकर जैसे आपका भी वर्चस्व है, तो उस बीच की जर्नी का क्या किस्सा है, वो हमें बताइए. डेफिनेटली. जेव्हा मी सुरू केलं 2009मध्ये, त्याच्या आधी ब्लॉग रायटिंग, तर तेव्हा टेलिव्हिजन मेनस्ट्रीममध्ये कुकिंगमध्ये खूप लीडिंग होतं. आणि तिथे आपण डिजिटलमध्ये सेट व्हायचा प्रयत्न करतो, म्हणजे हे खूप मोठं चॅलेंजिंग किंवा टास्क होतं. मग तेव्हा एक शांतपणे विचार केला की आपण डिफरन्शिएट कसं करू शकतो. जसं आत्ता सरांनी पण सांगितलं की ज्या स्लॉटला ॲड असतात, ॲड रन होतात, तिथे आपण आपल्या न्यूज पुश करायचा. तर तसाच मग थॉट प्रोसेस आला की मी एक टेलिव्हिजनचंही कॉन्टेंट ॲज अ गृहिणी मी कन्झ्युम करत होते. तर मलाही जे चॅलेंजेस यायचे की जर मला टेलिव्हिजनच्या रेसिपीज फॉलो करायच्या आहेत, तर जे साहित्य लागतं, जे इन्ग्रेडियंट लागतं, त्याचा प्रचंड स्ट्रगल असतो, ते खूप तामझाम असतं, आणि ते सगळं गोळा करण्यातच डिमोटिवेट होतं आणि तो पदार्थ बनत नाही. त्यामुळे ते गोल सेट केलं की नाही, आपण पारंपरिक पदार्थ आणूयात आणि ते पदार्थ लोकांपर्यंत पोचवूयात. आणि मग जेव्हा आपण पारंपरिक पदार्थ म्हणतो ना, तेव्हा एक फाईन ट्यून्ड किंवा स्किल्ड आपण ज्या गोष्टी आहेत त्या क्युलिनरी इन्स्टिट्यूट, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपण शिकू शकतो. पण ट्रॅडिशनल पदार्थ, पारंपरिक पदार्थ याचे 2च स्रोत असतात. आधीच्या पिढी, त्यांच्याकडून आलेलं नॉलेज, त्यांच्याबरोबर संवाद साधायचा. मग घरातल्या वयस्कर व्यक्ती असतील
ट्रॅव्हल करा, प्रवास करा, तिथून ती माहिती ज्ञानार्जन करायचं. आणि दुसरं म्हणजे सततचं वाचन. सो वाचन हा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे मला असं वाटतं. आणि आता हा 15 वर्षांचा प्रवास आहे. तर हे इतकं म्हणजे अमेझिंग हाच एक शब्द मला बोलावासा वाटेल. कारण एक टप्पा माझ्या आयुष्यात असा आला होता की माझी चिडचिड व्हायची की मी जेव्हा डॉक्युमेंटेशन किंवा एखाद्या पदार्थाचं, त्याचा इतिहास, त्याची माहिती, तर ते जे स्थान मराठी पदार्थांना मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे, हे मला जाणवलं. आणि मग तिथून माझं मराठी पदार्थांचा इतिहास, त्याची माहिती काढणं, त्याच्यासाठीचं जे वाचन आहे ते सातत्याने करत राहणं, हे सुरू झालं. आणि मग हे करत असताना आर्य सिंधू संस्कृती, आर्यांच्या वेदकाळापासूनचा जो अभ्यास तो सुरू झाला. आणि मग आता आपलं सोमवारी एक खूप मोठं आपलं छान आयुष्यातला जो आपण आत्तापर्यंत खूप 500 वर्षाहून अधिक जास्त वेळ वाट बघतोय, तो क्षण आपण अनुभवतो आहे. प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा होत आहे. सो त्या अनुषंगाने मग जर इथे कोणी वाल्मिकी रामायण वाचलं असेल किंवा अध्ययन केलं असेल, ऐकलं असेल, अतिशय सुंदर आहे. म्हणजे इतकं पोएटिक आपण म्हणू शकतो किंवा काव्यरूपी ते सादर केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही पदार्थ मेन्शन केलेले आहेत. मग ते पदार्थ घेऊन, त्याचा बेस घेऊन काही पदार्थ सादर करायचे. आपले काही संत साहित्य आहे, त्यामध्ये अनेक पदार्थांचा उल्लेख आहे, जे पदार्थ जसेच्या तसे आपण आत्ता बनवतो. सो हे खूप फॅसिनेटिंग आहे, खूप अमेझिंग आहे. सो हा जो प्रवास सुरू आहे, पारंपरिक पदार्थ किंवा काही पदार्थ तुमच्यापर्यंत पोचायचे, हे मी काय म्हणते की हे माझं फक्त 10% काम आहे. माझं 90% जे काम आहे, स्वतःला झोकून द्यायचं काम जे आहे, ते हा अभ्यास चालू असतो. हा अभ्यास सातत्याने सुरू असतो. क्योंकि ये अभ्यास अगर नहीं किया तो लग ही रहा है कि आप इतना अच्छा रिसर्च करने के बाद जो प्रोडक्ट्स आप दिखाते हैं या रेसिपीज़ रहती हैं, प्रिसाइज ऐसे लगता है कि दादी माँ सामने वाला जो बड़े लोगों के पास हमारे पास पारंपरिक तरीके से मिलती हैं, जो कहना चाहिए कि पारंपरिक तरीके से हम लोग पहले सीखते थे, वैसे ही मुझे झलक दिखती है. मैंने भी बहुत सारे वीडियोस आपके देखे हैं, तो बहुत अच्छा लगता है उनको देखकर. तो मुझे यही के पूछना है कि जैसे आप यूट्यूब क्रिएटर हो गए अभी बहुत सारे, एक हम लोग अभी एक कहना चाहिए कि पहले जब 15 साल पहले आपने जर्नी स्टार्ट की थी तो ये एक सेलिब जैसा नहीं था. एक हल्का फुल्का सा ऐसे लगता था या कभी कभी कि कुछ ऐसे ही कर रहे हैं. लेकिन अभी एक दौर डिजिटल ज़माने का, यूट्यूब का एक अलग से दौर आ गया है. कहना चाहिए कि पूरी चारों तरफ यूट्यूब ही छाया हुआ है और आप उस पर एकदम बड़े सेलिब्रिटी है, इतने फॉलोअर्स हैं. तो इस सेलिब्रिटी को, मतलब इस यहाँ तक पहुँचने के मुकाम को आप कैसे एंजॉय करते हैं? खरं जेव्हा सुरू केलं तेव्हा हे काही नव्हतं. हे ओघाने मिळत गेलं. आणि हे जे मिळत गेलं त्याला मी खरंच ईश्वर कृपा मानते. आणि विलक्षण कृतज्ञता आहे. जे काही मिळतंय, जे काही भरभरून प्रेम मिळतंय, तुमच्या शुभेच्छा मिळतात, आशीर्वाद मिळतात, विलक्षण कृतज्ञता आहे त्याबद्दल. आणि खरंच मी म्हणते की ही ईश्वर कृपा आहे. कारण जेव्हा सुरू केलं तेव्हा हे काही नव्हतं की अमुक तमुक सबस्क्रायबर हवे, अमुक तमुक पैसा कमवला पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, हे काही नव्हतं. फारच जेन्युइन इंटेन्शन होतं की हे करायचं आहे आणि करायचं. त्यामुळे 1 वर्ष एक पैसाही हातात न मिळता हे काम सचोटीने सुरू केलं होतं आणि ते आत्तापर्यंत सुरू आहे. मैम एक सवाल और, जैसे अभी आप यूट्यूब क्रिएट करते हैं, बहुत लोगों के दिमाग में है, अच्छी रेसिपीज़ भी वो बनाते हैं, लेकिन उनको लगता है कि कैसे करें क्योंकि बहुत कुछ छाया हुआ है. अभी देखा जाए तो कंटेंट क्रिएटर बहुत सारे हैं, लेकिन उनको कैसे अपनी प्रतिभा के ऊपर खड़े उतरने के लिए आप कुछ बोलना चाहेंगी कि वो क्या कर सकते हैं? क्योंकि वो घर से बहुत प्रोत्साहन मिलता है, जो उनके घर में रिश्तेदार आते हैं उनकी तरफ से भी मिलता है, लेकिन वही सोच के दहलीज को क्रॉस नहीं कर पा रहे हैं कि नहीं हम लोग नहीं कर पाएंगे, क्योंकि इतने सारे अगर बोलते हैं कि बहुत भीड़ है लेकिन हमारी अपनी पहचान नहीं बना सकेंगे, तो उनके लिए, लेडीज़ के लिए कोई 2 शब्द आप बोलना चाहेंगे? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं याची क्लॅरिटी हवी.
कारण मी जेव्हा सुरू केलं ना तेव्हा मला कॉम्पिटिशन नव्हतं. त्यामुळे मला जे काही करायचं त्याची क्लॅरिटी होती आणि करणारी मी एकटीच होते आणि तेही जवळपास 10 वर्षांचा स्पॅन मी एकटीने स्पेंड केला आहे. पण आता कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन असल्यामुळे असं होतं ना की अमुक तमुक कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याला एवढे व्ह्यूज मिळत आहेत, त्याला एवढे सबस्क्रायबर आहेत, तेवढे मला नाही आहेत आणि ते कॉन्टेंट चालत नाही आहे, व्हायरल होत नाही आहे, हा एक मेंटल ब्लॉक बसतो. तर मला असं वाटतं की क्लॅरिटी हवी. तुम्हाला खरंच करायचं आहे का? करायचं असेल तर तुमचा त्याच्यासाठीचा रोडमॅप तयार हवा. कमीत कमी 6 महिन्याचा तुमचा तो रोडमॅप सेट हवा, तयार हवा की नाही मला करायचंच आहे. मग ती जिद्द हवी. जिद्द असेल तर सातत्य हवं आणि सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. अजिबात विचार करू नका की माझी भाषा शुद्ध नाही आहे, मला नीट कम्युनिकेट करता येत नाही, मी कॅमेरासमोर उभं कसं राहू, मी कॅमेरा कसं फेस करू. तर हा कुठलाच किंतु परंतु मनात बाळगू नका. फुल कॉन्फिडंटली सुरू करा. मी जेव्हा सुरू केलं मी अगदी एक उदाहरण देते की आता मधल्या काळात एक असा होता की फक्त हात दाखवून रेसिपी करतात, कॅमेरासमोर कोणी यायचंच नाही. पण मी जेव्हा 15 वर्षांपूर्वी सुरू केलं ना तेव्हा ती क्लॅरिटी होती की नाही मी कॅमेरासमोर उभं राहूनच रेसिपी करणार आणि कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं. मग मैत्रिणीला तो कन्सर्न आहे, तिने ट्रायपॉड दिला. मग ठीक आहे, मैत्रिणीचा ट्रायपॉड आणला. डे लाईट वापरायचे घरात, दिवसाचा जो प्रकाश यायचा तो वापरायचा. बरं डे लाईट सेव्हिंग व्हायचं. शिकागोमध्ये होते 4 वाजता अंधार पडायचा. मग टेबल लॅम्प, सिलिंग लॅम्प जे काही असतील ते वापरायचे आणि रेसिपी शूट करायचे. आणि कसं करायचं, 2 कॅमेरा नव्हते पण कमीपणा वाटून नाही घ्यायचा. दिसताना 2 कॅमेरा आता शूट करते असं दिसलं पाहिजे. कॅमेरा सेट करायचा मास्टर, जे काही बोलायचं ते बोलायचं. चला आता तेल गरम झालं, आता मोहरी टाकूयात. मग तो कॅमेरा पॅनजवळ आणायचा, मोहरीपासून कांद्यापर्यंतची प्रोसेस तिथे करायची. परत तो कॅमेरा उचलायचा, परत मास्टरला सेट करायचा, परत पुढचं बडबड करायची, मग परत तो असं हे या पद्धतीने केलं. त्यामुळे मला असं वाटतं आता तर तो स्ट्रगलही नाही. आता प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आहे, टेक्निकली सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि अगदी जो माझा अनुभव आहे त्या दृष्टीने मी एक गोष्ट अगदी फुल प्रूफ आणि दाव्याने सांगते की एक म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक स्ट्रॅटेजी असते की 5 वर्षाचा एक स्पॅन झाला की दे वॉन्ट न्यू लॉट ऑफ कॉन्टेंट क्रिएटर. आणि हे कॉन्टेंट तुमचं कधी चालतं, मे जून नंतर जेव्हा समर व्हेकेशन्स होतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊ दे आता सुट्ट्या आहेत मग सुट्ट्यानंतर सुरू करू. आत्ता सुरू करा. आत्ताचा तुमचा हा इन्क्युबेशन पिरियड समजा, स्ट्रगलचा पिरियड समजा. हा आत्ता 4-5 महिने जे तुम्हाला मिळतात स्वतःला झोकून देऊन आत्ता काम करा, कन्सिस्टंटली काम करा. मी 101% सांगते जून नंतर तुम्हाला याचे रिझल्ट्स नक्की बघायला मिळतील. मतलब कहना कहीं चाहिए कि ऐसा लगता है कि अभी इतने बड़े सेलिब्रिटी हो गए, इतने फॉलोअर्स हो गए तो रेस्ट नहीं है, उल्टा खुद को प्रूव करने के लिए और ज़्यादा मेहनत करनी पड़ती है आपको. मुझे प्रूव नहीं करना है. नहीं प्रूव नहीं, मतलब इन द सेंस और जैसे कंटेंट आपने कहा कि चेंज रहना है, एक कंसिस्टेंसी रहती है. कंसिस्टन्सी चाहिए. अगर डिजिटली जर मला करायचं तर ही कन्सिस्टन्सी 2009 पासून मेंटेन केली. जसं मी सुरुवातीला सांगितलं की पहिल्या 6 महिन्यात मी 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केले. म्हणजे वीकली मी 6 रेसिपीज अपलोड करायचे, म्हणजे 24 रेसिपीज मंथली आणि असं जाऊन 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केले होते. आणि आता कॉम्पिटिशन आहे, तेव्हा कॉम्पिटिशनही नव्हती. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बरं तेव्हा फक्त यूट्यूब होतं, तेव्हा फेसबुकही नव्हतं. आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करणं, तिथे तुमची व्हिजिबिलिटी ठेवणं, तिथून तुम्ही तुमचे व्ह्युअर कसे कन्वर्ट करू शकता हे सगळ्यांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि हे करणं आता सोपं पण झालेलं आहे. वेगवेगळे क्रॅश कोर्सेस आहेत, यूट्यूबवर व्हिडिओ टाकलं तर किंवा गुगलवरही ही इन्फॉर्मेशन आहे. आता TMI म्हणजे टू मच इन्फॉर्मेशन आहे, पण ती इन्फॉर्मेशन आहे तर तिथे ॲक्शन फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर ॲक्शन घ्यायची असेल, तुम्हाला खरंच इच्छा असेल ना करायची, तर काहीच विचार नका करू, सुरू करा आणि नक्की जून नंतर रिझल्ट मिळतील. आणि तुम्ही सुरू कराल आणि जून नंतर रिझल्ट मिळाला तर मला दक्षिणा नक्की द्या. कहना चाहिए कि गुरु ने अपनी बात रख दी. अभी देखते हैं कि सामने जो हमारे स्टूडेंट्स हैं वो उस पर कितना अच्छे से उतरते हैं और रिजल्ट आपको भेजते हैं.
तो कहना चाहिए। तो मैं एक ये कहूँगी कि अगर हमारे ऑडियंस जो मैम से कुछ पूछना चाहते हैं तो वो पूछ सकते हैं आपसे सवाल। आणि आता स्टार्टअप हा विषय आहे, तर मला असं वाटतं ना की फक्त कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्ही आता हे प्लॅटफॉर्म्स बघू नका. आता ही फेज आउट झालेली आहे. आता बरेच जण या प्लॅटफॉर्मचा उपयोग स्वतःचा, अगदीच छान उदाहरण देते, डीपी भाऊ धनंजय पवार सगळ्यांना माहिती असतील, जे कॉन्टेंट इचलकरंजीचे आहेत. छोट्या छोट्या रील्स पोस्ट करतात, पण तुम्हाला असं वाटतं का ते कॉन्टेंट क्रिएटर म्हणून करतात? अजिबात नाही. त्यांचं मेन पर्पज हे आहे की बिझनेस आला पाहिजे. सोसायटी फर्निचर माझं दुकान आहे, तिथे लोक आली पाहिजे, तिथला फुटफॉल वाढला पाहिजे, तिथून माझा रेव्हेन्यू वाढला पाहिजे. त्यामुळे डिजिटल मीडियाचा उपयोग फक्त कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, पॉप्युलॅरिटी आणि हे सगळं न बघता आता ही वेळ आहे आणि ही संधी आहे की या प्लॅटफॉर्मचा उपयोग एक फ्री मार्केटिंग टूल म्हणून कसा करता येईल आणि तिथून जास्तीत जास्त बिझनेस कसा जनरेट करता येईल. मॅडम नमस्कार. प्रश्न असा विचारायचा आहे, तर असं होतं आहे का की सर्व रेसिपी आता संपून चालल्या? कारण बनवणार काय, भाजी बनवणार, आमटी बनवणार, स्वीट बनवणार, तर तुम्ही अजून नवीन नवीन पदार्थ कसे शोधून काढता? म्हणजे लाडू बनवले तर एक 10, 12, 13, 14, 15 प्रकारचे लाडू बनवा, पण अजून मग तुम्ही सीजनल गोष्टी पण बनवतात. तर तुम्ही असं वर्षाची यादी केलेली असते का की मी आता यावर्षी माझे हे पदार्थ झाले, मग ते 2023चे संपले, 22चे संपले, 21चे संपले, मग ते तुम्ही शोधून कसे काढतात? म्हणजे कोणत्या प्रकारचा रिसर्च करता? हा आहे ना, खरंच खूप छान प्रश्न विचारला. माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि याचं एक उत्तर हेच आहे की अभ्यास सुरू असतो आणि रेसिपी संपल्या का? अजिबात नाही. हाच माझा हेतू आहे, हाच माझा पर्पज आहे. कारण मी अमेरिकेत असताना हे एक मिथ होतं लोकांचं, जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, की मराठी पदार्थ म्हणजे काय, फक्त तेलकट, शेंगदाण्याचा वापर आणि जळजळीत असतात. तर हे मिथ बस्टिंग करणं हा माझा हेतू होता जेव्हा मी सुरू केलं तेव्हा. आणि तो हेतू साध्य करायचा तर रेसिपीज पोस्ट करा. आणि आता एवढा प्रवास केल्यानंतर तुम्ही बघाल, अलीकडे कधी तुम्ही टेलिव्हिजनला पण मराठी पदार्थ रेसिपीज नसतील बघत, पण गेल्या एक 3-4 वर्षात तुम्हाला बघायला मिळेल की रणवीर ब्रारही पिठलं भाकरीची रेसिपी टाकतोय. नवज्योत कीरही स्वतः रिसर्च करतो आणि उकडीचे मोदक आणि मालवणी चिकनची रेसिपी टाकतोय. सो हे माझं इंटेन्शन आहे. हे कुठे ना कुठे साध्य होतंय, याचा मला जास्त आनंद आहे की जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ती लोक आपलं कॉन्टेंट कन्झ्युम करतात, आपल्या रेसिपी बघतात, फक्त बघत नाही, त्याचा रिसर्च करतात आणि अभ्यासपूर्वक हे त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये पोहोचवतात. सो हा एक लाँग टर्म हेतू आपण म्हणतो तो कुठे ना कुठे साध्य होतोय. महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती की हेतू हाच आहे की मराठी खाद्य संस्कृती फक्त झणझणीत आणि चमचमीत नाही आहे, खूप विस्तृत आहे. महाराष्ट्रातही आपण बघाल तर जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. धुळे, विदर्भ, खानदेशची खाद्य संस्कृती वेगळी आहे, कोकणाची वेगळी आहे, मराठवाड्याची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे. कोकणात मग तांदूळ, ओला नारळ जास्त असतो, त्यामुळे त्याचा सढळ वापर तिथे बघायला मिळतो. लगोलग पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं तर तो असा पायरी पायरीने चढत जातो. तर तिकडची खाद्य संस्कृती वेगळी. आणि महाराष्ट्रात जसं जसं उत्तरेकडे जातो उष्मांक वाढतो आणि पदार्थ थोडं तिखट व्हायचं प्रमाण पण वाढत जातं. त्यामुळे पदार्थ अजिबात संपलेले नाही आहेत. रादर मला असं वाटतं ना की हे पदार्थ लोकांपर्यंत पोहोचण्यात मी कुठेतरी कमी पडते. हा प्रयत्न माझा डिजिटल प्लॅटफॉर्मला खूप चालू असतो की वेगवेगळे पदार्थ, पण काय होतं, या पदार्थांची माहितीच लोकांना नाही आहे, त्यामुळे ते सर्च होत नाही. उंदलकाल हा गणेश चतुर्थीला बनवला जाणारा कोकणी पदार्थ आहे. हे नावही कोणाला आत्ता घेता येत नाही. म्हणजे मी सांगितलं तर 4 ते 5 वेळा त्यांना ऐकावं लागतं आणि मग ते म्हणतात उंदलकाल. मेतोंडा आहे, बराबर, हिंदोरी आहे, असे अनेक पदार्थ आहेत की जे लोकांना माहिती नाही आहे. आणि असे अनेक निघतीलही. जसं जसं माझा अभ्यास होतो तसं ते मला माहीत होतं आहे. डिजिटल मीडियाचा जर तुम्ही विचार केला, हे पदार्थ पोस्ट करायचा मी प्रयत्न करते, पण जेव्हा पोस्ट करते तेव्हा व्ह्यू होतात, नंतर नाही होत, कारण लोकांना माहिती नाही, त्यामुळे ते सर्च नाही होत आणि व्ह्यू नाही होत. त्यामुळे डिजिटल मीडियाचा जर ट्रेंड मी सांगायला गेले तर मराठी माणसांना दिवाळी आली ना तर लाडू, चकली, चिवडाच खायचं आहे. हिवाळा आला की डिंकाचे लाडूच खायचे आहे. त्यामुळे हे पदार्थ न चुकता मी 2009 पासून आज ताग्यात टाकतेच आहे आणि तेच व्ह्यू होतात ॲज अ कॉन्टेंट. एक जे आपला TG आपण म्हणतो की त्यांना काय गरज आहे, तर हे मला पोस्ट करावं लागतं आहे. पण मला डिजिटल मीडियाला मर्यादा येत आहेत.
म्हणून मग मला प्रिंट मीडियामध्ये जावं लागतंय, म्हणून मग मला पुस्तकं छापावी लागतात, म्हणून 365 न्याहारीचे पदार्थ. कोणी विचारही नसेल केला की महाराष्ट्रात 365 न्याहारीचे फक्त पदार्थ बनवू शकतात. आता हे बुळगं, पिठवणी, ठोंबरा, कण्या हे कोणी ऐकलं नाही आहे, मग ते पदार्थ कळणार कसे? नुसते लिहिले तर लोकांना कळणार नाही. हे लॉकडाऊनमध्ये मी केलेला प्रोजेक्ट आहे, कुठलीच मला मदत नव्हती. 365 माझं रेग्युलर कमिटमेंट, रेग्युलर रेसिपी आणि 365 पदार्थ स्वतः शिजवून त्याचे फोटो काढून पुस्तकामध्ये हा इथे पदार्थ, तो फोटो, की जेणेकरून ती तळमळ आहे की लोकांना फायनल पदार्थ दिसला की हे ठोंबरा नावे, हा ठोंबरा तयार झाला की असा दिसतो. यू इट फूड विथ युअर आईज असं म्हणतात, की कदाचित फायनल आउटपुट बघून त्यांना ती क्युरिओसिटी निर्माण होईल की नाही हे करून बघितलं पाहिजे. म्हणून हे पुस्तकं महाप्रपंच, की नाही डिजिटल मीडियात मला थोड्या आता मर्यादा येतात पदार्थ लोकांपर्यंत पोचवायला, मग चला प्रिंट मीडिया. मग हे असे वेगवेगळे माध्यम त्यांचा वापर करून ते लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न सुरू आहे आणि तो सुरू राहील आणि पदार्थ अजिबात संपणार नाही. कारण जितकं माझं वाचन जातं करते, एकनाथ महाराजांनी लिहिलेला रुक्मिणी स्वयंवर असो, संत रामदास महाराज आहे, रामदास स्वामींनी वेगवेगळ्या साहित्यावर लिहिलेलं आहे. त्यातलं मानसपूजेमध्ये त्यांनी इतकं अप्रतिम वर्णन केलं मराठी पदार्थांचं. आणि मग हे पदार्थ शिकत असताना त्याची उकल होत जाते. त्यामुळे मला असं वाटतं की याला काही अंत नाही आहे. कदाचित मला अनेक जन्म घ्यावे लागतील हे पदार्थ लोकांना पोचवण्यासाठी. बहुत अच्छा मैम, कि क्या करेंगे, हम सामान नहीं मिल रहा जो भी है, लेकिन आपने उन जिद को और जो अच्छी न्यू रेसिपीज थी उनको भी बहुत आगे लाया. इस बहुत बहुत धन्यवाद मैम. लॉकडाऊनचा एक अनुभव अजून सांगते की लॉकडाऊनमध्ये सगळ्यांसाठी स्ट्रगलचा पिरियड होता. माझ्यासाठी तो स्ट्रगल डबल ट्रिपल होता, कारण माझा रेग्युलर कमिटमेंट यूट्यूबची होती की विकली सर्टन अमाऊंट ऑफ व्हिडिओ जाणार. ते सोडून आणखी एक प्रोजेक्ट मला आला होता, 6 महिन्याचा प्रोजेक्ट होतो, जिथे त्यांना मंथली 30 एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हवे होते. म्हणजे हे 30 आणि हे 15 असं 45 व्हिडिओ एव्हरी मंथ मी शूट केले. घरात कुठली हाऊस हेल्प नव्हती, मदत नव्हती. 1 आठवडा मी प्लॅनिंगला द्यायचे आणि 3 आठवडे सलग शूट करायचे. पहाटे 5ला उठायचं, 8ला कॅमेरासमोर उभं राहायचं, दुपारपर्यंत शूट करायचं. मग प्लॅनिंग काय, तर आता मदतीला बाई नाही, चला 8 वाजताचा पदार्थ ब्रेकफास्टचा करा, 12 वाजताचा जो शूट होईल तो जेवणाचा करा आणि मग तो रात्रीच्या जेवणाचा करा. असं करत दिवसाला 4 पदार्थ रेसिपी शूट करायचे. आणि 6 महिन्याच्या या कालावधीत मी जवळपास 200हून अधिक रेसिपी TOP नसताना, हाऊस हेल्प नसताना शूट केलेले आहेत. मैं उसी पे आ रही थी कि इतनी सारी न्यू रेसिपी जैसे आप क्रिएट करते हैं और जैसे आपकी गुड़िया भी है हमारे सामने, तो जो ग्रैंड हो जाती कभी कभी इसी में ये फिक्स हो जाती है कि नहीं मैं नहीं कर पाऊँगी. तो बच्चे की तरफ और आपके परिवार, जैसे अभी तो उन्होंने देख लिया कि आपकी ज़िद की तरफ से और आपका जो डेडिकेशन है कुकिंग की तरफ और रेसिपीज़ की तरफ, आप इतने अच्छे मुकाम पे पहुंच गए हैं, तो अभी वो आपको कैसा सपोर्ट करते हैं? आता सुरुवातीपासून आहे, जसं जी, मी जी, म्हणलं की सुरुवातीचा काही स्ट्रगलचा पिरियड होता, तेव्हा नसायचा. पण आता तेव्हापासून एकतर मजेशीर गोष्ट अशी आहे ना की लॉकडाऊनपर्यंत मी काय करते याचं गांभीर्य कोणालाच नव्हतं, माझ्या घरच्यांनाही नव्हतं. नवराई ठीक आहे करतीये असं होतं, म्हणजे प्रोफेशनल लेवलला ते स्केलअप होईल ही आयडिया कोणालाच नव्हती. पण जेव्हा पहिलं मग पुस्तक प्रकाशित झालं, 1 मिलियन सबस्क्रायबर झाले, मग लॉकडाऊन नंतर जो रिस्पॉन्स मिळायला लागला, मग त्यानंतर कळायला लागलं, म्हणजे जवळपास मला 10 ते 12 वर्ष स्पेंड करावे लागले. तेव्हा घरच्यांना कळलं की बाबा ही काहीतरी करते, क्रिएटिव्ह करते आणि चांगलं करते. मतलब कहना चाहिए कि लॉकडाउन आपके लिए ब्लेस्ड हो गया, डेफिनेटली. ऐसा कहना चाहिए कि वो पूरा आपका जो था, सब लोग हार के बैठ गए थे, लेकिन वहाँ से आपने अपनी डेडिकेशन की वजह से आगे निकल के आए. या अभी जो अगर स्टार्टअप में जाना चाहते हैं लेडीज़, तो कभी कभी हम लोग को लेडीज बार बार के सपोर्ट कम मिलता है. हम लोग से अगर एक लेडी वुमेन ओरिएंटेड अगर अपना कुछ सब कुछ करना चाहेगी तो वो नहीं कर पाती है. लेकिन मैं कहूँगी कि आप जीता जाता उदाहरण है हमारे सामने, जैसे आप बता रहे हैं कि सपोर्ट कम था, लेकिन लॉकडाउन के बाद सबसे आपकी तरफ अच्छी रेसिपीज़ आए
और कुछ आप ऐसा महत्वपूर्ण कुछ एक टैगलाइन देना चाहते हैं कि दुड़ेकर आज यहाँ से जाएंगे तो आपके बारे में ही पूरा टाइम सोचना चाहिए और आपके पास अपना उनके कमेंट भी आपके मिलने चाहिए, ऐसा कुछ आप अच्छा बताना चाहेंगी? जसं तुम्ही आत्ता म्हणालात की सपोर्ट, तर मला हे एक आहे ना वेगवेगळ्या विषयांचं वाचन सुरू असतं. तसंच हे सपोर्ट किंवा हे कायम एक ऐकते मी. आता इथे संजीव कपूर बसलेले असतील तर संजीव कपूरला कोणी येऊन विचारणार नाही तुझ्या बायकोचा सपोर्ट होता का, ते आपण गृहीत धरतो. तर ती समाज मानसिकता आहे. पण ही मानसिकता आहे ना आपल्यावर लादली गेलेली आहे. मधलं जे काही पाश्चात्यकरण झालं किंवा जे पाश्चात्य विचार आपल्याकडे आले त्याचं आपण अनुकरण केलं, ते फॉलो केलं. एक पिढी तुम्ही अलीकडे बघा, आजींच्या वेळेस बघा, हे होतं कधी माझा नवरा सपोर्ट नाही करत, काहीच नव्हतं. जे ते आपापलं काम, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अतिशय आनंदाने प्रेमाने निभावत होते. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं आहे ना इगोला बाजूला ठेवलं पाहिजे. जर ज्या ज्या भूमिकेत तुम्ही आहात ना तिथे तुम्ही डिव्होशनली आणि 100% देणं गरजेचं आहे. जर आता आई पण तुम्ही स्वीकारलं आहे तर आईचं काम प्रतिभापणे डिव्होशनली करणं ही तुमची जबाबदारी आहे. हे ते नाही करत, ते नाही करत, याने हे केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे, या मेंटल ट्रॉमातून बाहेर येऊन मी या रोलमध्ये आहे, हे काम मी 100% मी माझं दिलं पाहिजे आई या नात्याने. मी जर सून आहे तर त्या नात्याने माझं ते काम झालं पाहिजे. मी आज मुलगी आहे त्या नात्याने ज्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या निभावणं गरजेचं आहे. हे कुठलेही मेंटल ब्लॉक जे आपण क्रिएट करतो की नाही नवऱ्याने सपोर्ट केला पाहिजे आणि यांनी असं बोललं पाहिजे, त्यांनी तसं बोललं पाहिजे, हे सगळं बाजूला ठेवून हे मला करायचं आहे आणि हे माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या सगळ्याचा विचार करून स्वतःला झोकून देऊन जेव्हा तुम्ही काम करता ना तेव्हा जे आउटपुट येतं ते इनकम्पेरेबल असतं. बिल्कुल, मैं वही कहना चाहूँगी कि जैसे आप बोल रहे हैं, लोगों को लगता है कि हम लोग अगर एजुकेशन हमारा नहीं है तो हम लोग कुछ अच्छा नहीं कर सकते. लेकिन कहना चाहिए का जो कंटेंट क्रिएटिंग है जैसे यूट्यूब है उसमें हम लोग कर सकते हैं. यहाँ बहुत सारे लोगों को लगता है सिर्फ बाहर निकल के जाना और घर को सपोर्ट कर सकते हैं, लेकिन आपका ये सब पूरा देखने के बाद लगता है कि इन हाउस अपने बच्चों को संभाल कर और पूरी फैमिली को साथ लेकर हम लोग आगे बढ़ सकते हैं. आणि जसं मी म्हणाले की भाषेचा आता तो स्ट्रगल राहिलेला नाही आणि असे अनेक उदाहरणं आपली आजी आहे, काशीबाईंच्या रेसिपी आहेत, गावाकडची वाट आहे, गावरान रेसिपी आहे, धनगरी जीवन आहे. सो हे काही आता मर्यादा राहिलेल्या नाही आहेत, असं काही रूल सेट केलं नाही आहे. त्यामुळे निर्विवाद करा तुम्हाला जे करायचं. इवन मॅडम तुम्हाला जर्नलिझम जर डिजिटलमध्ये भाऊ तोरसेकर सर आहेत, अतिशय त्यांचं परखडपणे मत मांडतात. तुम्हाला असं वाटत असेल ध्रुव राठी आहे की ज्यांनी जर्नलिझम डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत बोल भिडू आहे. सो तुम्ही मेनस्ट्रीम तुम्हाला जे करायचं ते नक्की करा, पण एक साईड हसल आपण म्हणतो, जर तुम्हाला तुमचं मेनस्ट्रीम नसेल करायचं साईड हसल म्हणून डिजिटल मीडिया नक्की वापरा. धन्यवाद मैडम, आप हमारे दुलिया में आए, हमारे साथ इतना टाइम स्पेंड किया. खानदेश उद्योग मंडल की तरफ से मैं धन्यवाद देना चाहूँगी और आपका भी कि आप इतने बिजी शेड्यूल में हमारे लिए टाइम निकाल कर यहाँ दुलिया तक, पूना से दुलिया तक आए, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और आगे हम लोग आशा और इससे अच्छे प्रोग्राम में आपको बुलाएं और आपका साथ मिलता रहेगा. मॅडम काही जणांना प्रश्न विचारायचे आहेत. हाँ ज़रूर. नमस्कार मॅडम, मी सर्वज्ञ कृषी फूड्सची म्हणजे स्टार्टअप याच्यामधली संचालिका म्हणून प्रश्न विचारते. तसं तर स्वयंपाकामधली अगदी मला स्वतःला 5वीपासूनची आवड आणि आता आईवडिलांचा थोडासा आवडीचा बिझनेस तो आपण थोडासा पुढे न्यावा हे एक इंटेन्शन. आणि हे करत असताना गेल्या 6 महिन्यामध्ये मी स्वतः आवळ्याचे जवळजवळ 10 प्रकारचे सरबत, आवळ्याच्या चांगल्या 10-15 प्रकारच्या कँडीजच्या प्रकार हे केले. जसं आपण म्हणतो की मुलांनी जर आपल्याला छान पावती दिली तर आपल्याला तो पदार्थ छान झाला असं आपण म्हणतो. माझ्या घरामध्ये 8 भावंडांमधली एक मुलगी आमच्या सगळ्यांची मिळून तिने मला सांगितलं परवाच्या दिवशी की मावशी एवढे 10, 15, 20 प्रकार करण्यापेक्षा तू एकाच प्रकाराकडे लक्ष दे आणि बिझनेसवरती तसं हे कर असं म्हणून. पण मला असं वाटतं की जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये
कदाचित मुलांना गोड आवडत असेल, एखाद्याला विदाऊट शुगर आवडत असेल, मग आपण तसं प्रोव्हाइड करावं. मग असं करत असताना मी काय करावं? जे करताय ना, जे तुमचं ठाम मत आहे ते चालू करा. मला असं नाही वाटत की कोणीतरी सांगते म्हणून ते, कारण SKUs कधी कमी नाही करायचे. जर तुम्ही ते डेव्हलप केलंय, तुम्ही त्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी जर लावलेली आहे तर ते कंटिन्यू ठेवा. पण त्याचं मार्केटिंग कसं करता येईल, जास्तीत जास्त इफेक्टिवली कसं करता येईल. मग जसं मी सांगितलं आता की तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करा. फेसबुक आहे, फेसबुकच्या रील्स करा, इंस्टाग्रामच्या रील्स करा. अगदी माझं मी उदाहरण देते. जेव्हा मी मसाले लॉन्च करायचं ठरवलं होतं त्याच्या 6 महिने आधी मी सगळ्या मसाल्यांच्या रेसिपीज पोस्ट केल्या होत्या. काळा मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला. याच्या मागचा हेतू हाच होता की ठीक आहे माझं प्रॉडक्ट आहे पण मला ते तुमच्या गळी उतरवायचं नाही आहे. मी एक पॉझिटिव्ह मार्केटिंगची ही एक स्ट्रॅटेजी असते की तुम्ही नक्की म्हणजे तुमच्याकडे जर नाही तुम्हाला ते कॉस्ट इफेक्टिव्ह पडत आहे ऑर्डर करणं किंवा हे, तर हा ऑप्शन आहे. रेसिपीज आहे माझ्याकडे, तुम्ही जा त्या रेसिपी फॉलो करा आणि कुठलाच कमीपणा नका मनामध्ये बाळगून घेऊ की तुम्हाला ऑर्डर करता येत नाही. तुम्ही घरी बनवा, मसाला घरी बनवा. पण याच्या मागे एक सायकल असं क्रिएट होतं की जेव्हा त्या मानसिकतेने चला हिचं विकत घ्यायची गरज नाही, रेसिपी करून बघू, पण रेसिपीचं जेव्हा साहित्य बघितलं जातं आणि तो तामझाम बघितला जातो तेव्हा माणूस परत ऑर्डरकडेच येतो. इन्होंने आपको मार्केटिंग एक स्ट्रेटेजी बिल्कुल. धन्यवाद मॅडम. त्या 4 जणांच्या 5-6 आवडी असतात. तुम्हाला नाविन्याची आवड, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करायचं, तर त्यांच्या आवडीची पूर्तता आणि स्वतःची इच्छा याच्यामध्ये काही धावपळ होते का? कारण रोज एवढे वेगवेगळे पदार्थ करायचे आणि आपल्याला पारंपरिक आपलं फूड तर रोज हवं असतं, त्याशिवाय पूर्ण जेवण झाल्याची भावना होत नाही. टेस्ट फार सब्जेक्टिव्ह असते, हे मी नेहमी सांगत असते की एकाला चिंचगुळाची आमटी आवडते तर दुसऱ्याला फोडणीचं वरण आवडतं. एकाला कारल्याची भाजी आवडत असेल तर दोडक्याची आवडते. आणि मग लाडका दोडका न करता तो बॅलन्स साधणं हे आईसाठी खूप स्ट्रगलचं आणि सातत्याने त्याच्यावर काम करावं लागतं. ते मलाही करावं लागतं. मग आम्ही कुठेतरी तो एक मिडवे काढलेला आहे. मुलांना समोर बसवलं आणि मग ते आम्ही मेनू तयार करतो. तो मेनू तसा नाही राहत वर्षानुवर्ष, दर 2-3 महिन्याला तो बदलावा लागतो. त्यांना असं वाटलं की या मेनूला आम्ही कंटाळलोय की मग चला आता बसा 2 महिन्याने तोही रिवाईज करा. सो असं एक दिवस जर ब्रेकफास्टचा पदार्थ मुलीच्या आवडीचा झाला असेल तर जेवणाची भाजी मुलाच्या आवडीची असते. हे असं कुठे ना कुठे मलाही बॅलन्स करावं लागतं. तर छोट्याशा पडद्यावर पाहणाऱ्या मॅडम आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या, याचा खूप आनंद आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. मनापासून धन्यवाद. 22 जानेवारीचा उल्लेख केलात आणि वाल्मिकी रामायणाचाही उल्लेख केलात, तर त्यासाठी काही नवीन पदार्थ डोक्यात आहे का? का सखोल झाला पाहिजे तितका नाही झाला, त्यामुळे तो दावा करून मी ते पदार्थ नाही मांडणार आहे. रेसिपी येणार आहे. ज्यांचा त्यामध्ये अभ्यास सुरू आहे, ती एक व्यक्ती आहे ज्यांचा वेदशास्त्रामध्ये अभ्यास सुरू आहे, त्यांचा एक छोटंसं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की त्या काळातल्या पदार्थांची माहिती देतात. कारण ते जर वाल्मिकी रामायणातलं तुम्ही वर्णन जर वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, जेव्हा अभिषेकासाठी तयारी असते, आनंदाचं वातावरण असतं, तेव्हा मध भरलेले हंडे असतात. मुरमुऱ्यांचा पण उल्लेख आहे, मुरमुऱ्यांच्या तांदळाच्या लाया, खिरीचा उल्लेख आहे. तर हे सगळे उल्लेख आहे, पण ते छातीत ठोकपणे दावा करून तुमच्यापर्यंत पोहोचवावं इतकं मला वाटतं तो उथळपणा होईल. तितका सखोल माझा अभ्यास नाही झाला. पण ती जी माहिती आहे जी मी आत्ता तुम्हाला सांगते, ती माहिती देणारी एक विश्वासू व्यक्ती आहे. ती व्यक्ती ती माहिती देणार आहे आणि इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो गोडाने साजरा करावा म्हणून गोड पदार्थ आहे. इतना मैडम ने बता दिया कि आप आगे क्या देखने वाले हैं. सोमवारी तो आणि 100% येणार. सोमवारी म्हणजे मी तो आनंदाचा क्षण आहे, सगळ्या भारतीयांसाठी आहे. मग त्या क्षणाचा कुठे ना कुठे मला तुमच्याबरोबर एक सहभागी होता आलं याचा मलाही आनंद आहे. त्यामुळे सोमवारी तो एक औचित्य किंवा ते एक मुहूर्त साधून ती माहिती आणि तो पदार्थ येणार आहे नक्की. कहना चाहिए कि दुड़ेकर को सबसे पहले पता चल गया कि आगे क्या आने वाला है आपका वीडियो, तो वो आतुरते से आपकी वीडियो की राह देखेंगे और आगे वासुदेव कुटुंबम हम लोग वैसा ही होने जा रहे हैं अभी.
तो वैसा ही लग रहा है कि आप यहाँ आए हैं और इतना अच्छा कंटेंट आपने बताया, और मुझे लग रहा है कि हम लोग बहुत धन्यवाद करते हैं कि आपने इतना टाइम निकाला और हम लोग को इतनी अच्छी जानकारी दी। 2-4 तो और यूट्यूबर खड़े हो जाएंगे पक्का आपके इतने प्रोत्साहन होने के बाद। नक्की. तुमचा प्रामाणिकपणा खूप आवडला. ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू मॅम. तुम्ही उद्योग, परिवार आणि हे यूट्यूब चॅनल याच्या सगळ्या याच्यात कसं काय मॅनेज करतात, किंवा कधी तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत असेल किंवा काही उदासीनता येत असेल ते कसं काय मॅनेज करतात? मला असं वाटतं ना, जेव्हा आवड असते तेव्हा सवड नक्की निघते. जी एखादी गोष्ट आहे ना तुम्ही पॅशनेटली करताना तेव्हा त्याचा थकवा जाणवत नाही. हे अगदी ठामपणे मी तुम्हाला सांगू शकते. ज्या गोष्टीची आवड असते आणि हे कसं ओळखायचं की जी गोष्ट तुम्हाला आवडते ना तिथे तुम्हाला तहान नाही लागत, भूक नाही लागत. 12, 14, 16 तास किती वेळ तुम्ही त्यावर काम करू शकता आणि त्याचा कधी स्ट्रेस येत नाही. तर तसंच आहे की आवडीचं काम करायला मिळतं आहे आणि ते उत्तमतेने प्रतिभावंत होऊन लोकांपर्यंत कसं पोचवायचं याचा ध्यास आहे. त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस येतात. अगदी प्रामाणिकपणे सांगते, चिडचिड होते, कधी कधी वाटतं थोडा ब्रेक घ्यावा, पण पुढचं जे जबाबदारी दिसते मग तेव्हा पुन्हा त्याच उभारीने काम सुरू करावं लागतं. हा प्रवास पण महिलांसाठी कठीण असतो. खुर्चीवर नाही मॅम, उठून मैं तो ऐसे माईक के- हातात पकडून बोलणं हा पण कॉन्फिडन्स कुठे ना कुठे महिलांमध्ये कधी कधी कमी पडतो. मैम मैं ऐसे बोलना चाहूँगी, आप इतने अच्छे वक्ता सामने बैठे हैं और उनकी जो क्यूरीज हैं उनको इतना जल्दी क्लियर कर रहे हैं, तो उससे एक दूसरे के बाद दूसरा मन अपना बनाते जा रहे हैं और आगे जाते जा रहे हैं कि मुझे अभी क्या पूछना है. नमस्ते मॅडम. ॲक्च्युली चहासुद्धा न करता येणारी मी कमलाताई ओगले, म्हणजे माझ्या लग्नात पप्पांनी भांड्यांसोबत मला पुस्तकं दिली रेसिपीची, कमलाताई ओगलेंचं लुचीला. आणि त्यानंतर माझा विश्वास जो बसला तो तुमच्या रेसिपीवर, कारण की कोणताही पदार्थ करायच्या आधी तो चुकू कसा शकतो हे माझ्या डोक्यात चालतं. आणि जेव्हा तुम्ही ते समजावून सांगतात ना, त्यामुळे मी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आज स्वयंपाकाची थोडीफार जी पण काही आवड आहे त्यातलं 90% क्रेडिट तुम्हाला जातं. त्यासाठी बिगवाला थँक्यू. थँक्यू. आणि दुसरं म्हणजे आम्ही एक लहान भाजी महोत्सवाला गेलो होतो. तिथे पण जवळ 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर आदिवासी पाड्यावरचे म्हणजे तिथे नाही कोणत्याही प्रकारचे मसाले नाही किंवा काहीच नाही, साधं लसूण मिरचीचा वापर करून त्यांनी खूप सुंदर जेवण बनवलं होतं. तर तुम्ही जे प्रत्येक वेळेस सांगतात की नाही आपण जे पण काही बनवतो ते मनापासून बनवा, समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचेल, हे म्हणजे एक सगळ्यांसाठी एक प्रेरणा आहे. तर थँक्यू. थँक्यू. असं मला कायम वाटतं की त्यांनी जे कुकिंग क्षेत्रात जे काम केले त्या काळात त्याला तोड नाही. तो जो त्यांचा फोटो आहे रुचिरामधला, अगदी ओट्यावर बसून त्या आस्थेने ती रेसिपी बनवतात, त्या लिहिल्या आहेत. अजूनही मला अंगावर शहारा येतो. सो माझ्यासाठी त्या गुरु आहेत आणि खरंच माझी तितकी अजून योग्यता आणि पात्रता नाही, पण मी प्रयत्न सुरू आहेत. नमस्कार मॅडम. मी तुमची खूप हे आहे, म्हणजे सोमवारची प्रतीक्षा असते अशी कुठली नवी रेसिपी येते. जे आत्ताच आम्ही तिळीच्या वड्या करून पाहिल्या आणि खूप खूप धन्यवाद, की खूप छान झाल्या. आणि विशेष सांगावं असं वाटणार आहे का माझे रिलेटिव्स कोकणातले असल्यावरही कोकणी मसाला, मालवणी मसाला त्यांच्या पद्धतीचा नाही इतका छान झाला जितका तुमच्या मसाल्याच्या याचा झाला. आणि तुमचं ते प्रमाणबद्ध म्हणजे ती लिस्ट आहे आणि आता त्या माझ्या मसाल्यावाल्यालाही ती लिस्ट पाठ झाली आहे. जे मी लिस्ट ठेवली का त्या प्रमाणात मसाला येतो. आणि घरचे नॉनव्हेजच्या बाबतीत अत्यंत खुश असतात की मसाला म्हणजे तुमच्या मालवणी आणि कोकणी मसाल्याचे नॉनव्हेजचे आयटम खरंच खूप छान होतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. थँक्यू. मॅडम, आपण मगाशी म्हटलात की महिला चूल आणि मूलपुरतपर्यंत मर्यादित राहतात. हातात माईक घेऊन येणं हे सुद्धा एक बिनधास्तपणाचा भाग असतो. मला असं वाटतं मॅडम की आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंख्य महाराष्ट्रातल्या महिलांना प्रेरित करून आज फक्त माईकपर्यंतच नाही तर असंख्य महिला त्यांचा स्वतःचा एक स्टार्टअप असू द्यात किंवा मग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह असू द्यात, अशी वेगवेगळी कामं आज महाराष्ट्रातल्या महिलांनी केलेली आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं आहे मॅडम. कारण हा कार्यक्रम ज्या पद्धतीने ब्रँड धुळा आहे ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या यशस्वी महिला उद्योजकांपैकी महाराष्ट्रातल्या यशस्वी महिलांपैकी
तुम्ही सुद्धा एक ब्रँड आहात मॅडम. त्यामुळे संपूर्ण धुळेकरांकडून तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. माझं नाव साक्षी आहे. धुळे MIDCमध्ये माझं एक युनिट आहे जिथे मी 293 फूड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते. आमचा यम असतो, तुम्ही जे पदार्थ बनवतात ते 4 व्यक्तींसाठी 6 व्यक्तींसाठी बनवतात. आम्ही असंख्य प्रमाणामध्ये बनवतो, टनावर आमचा माल बनतो. तर माझी तुम्हाला एक विनंती असणार आहे की तुम्ही थोड्या मोठ्या प्रमाणात पण काहीतरी बनवून आम्हाला काहीतरी आणखीन नवीन करण्याची संधी द्यावी, यासाठी पण थोडा विचार करावा. नक्की माझी ती तुमच्याकडून तेवढी हे पूर्ण व्हायला हवी. नक्की नक्की मी प्रयत्न करेल. पण आता इथे बरेच स्टार्टअप आहेत, तर एक गोष्ट आवर्जून मला सांगायला आवडेल की मधुराज रेसिपीचा फेसबुकवर एक ग्रुप आहे, एक कम्युनिटी आहे, जी कम्युनिटी एक ज्यांना रेसिपीजमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी पण आहे. पण याचा एक निखळ हेतू हा आहे की तुमचा जर बिझनेस असेल त्याच्यासाठी एक फ्री मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म म्हणून ते केलं आहे, ज्याच्यामध्ये बेसिक रूल जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग मार्केटिंग तुम्ही तिथे जाऊन अगदी निशुल्क करू शकता आणि ते कायम निशुल्क राहील. आणि या प्लॅटफॉर्ममधूनही बऱ्याच म्हणजे ज्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केला होता त्यांनी 0 to 1 नेला, मग आता त्यांचे फॅक्टरी शेड्स झालेले आहेत. त्यामुळे जरूर तुम्ही फेसबुकला जर मधुराज रेसिपी सर्च केलं तर एक पेज येईल आणि एक कम्युनिटी येईल. कम्युनिटीला माझा नऊवारीतला फोटो आहे, तिथे जाऊन तुम्ही रेसिपी पोस्ट करू शकता आणि ॲट द सेम टाईम तुमचे प्रॉडक्ट असेल तर त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग निशुल्क करू शकता. थँक्यू. मी गव्हर्नमेंट हिरे मेडिकल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतं बघायला, पण मला बनवायला नाही आवडत. तर बनवण्यासाठी आवड निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? सिरियसली म्हणजे बघायला आवडतात, कंटिन्यू बघतच असते मी, पण बनवण्याची इच्छाच होत नाही आहे की कोणीतरी मला आयतं बनवून दिलं तर बरं होईल. नाही, मला असं वाटतं ना, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि ती तत्परता तुमच्याकडे नक्की असेल, पण एक हा स्टिग्मा केला आहे की स्वयंपाक आला पाहिजे, कुकिंग आलं पाहिजे. दॅट आय ॲग्री की आता लॉकडाऊनमध्ये आपण ते सगळं त्यात प्रोसेस थ्रू गेलं, त्यामुळे बेसिक एक स्वयंपाक सगळ्यांना आला पाहिजे. पण खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आहे मला यामध्ये आवड, पण ॲट द सेम टाईम म्हणजे कसं ना, हे असंच बोलण्यासारखं आहे की सचिन तेंडुलकरला आता जाऊन म्हणतो आता बॅटिंग करू नको आणि तू आता गा, पण त्याला आवड नाही आहे. त्यामुळे मी हे कधीच सजेस्ट नाही करत की जर तुम्हाला आवड नाही आहे ना तर तुम्ही तो फोर्स नका घेऊ किंवा ते पियर प्रेशर नका घेऊ की ते आलं पाहिजे. बेसिक येतं ना, बास झालं. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तिथे तुम्ही तुमची एनर्जी, तुमची पॉझिटिव्हिटी तिथे ते तुम्ही कन्झ्युम करा किंवा युटिलाइज करा, हा माझा सल्ला आहे. पण तुम्हाला अगदीच करायचं असेल तर छोट्यापासून सुरुवात करा. आणि छोट्यापासून सुरुवात करायची असेल तर सगळ्यात चांगला उत्तम पदार्थ आहे प्रसादाचा शिरा. प्रसादाचा शिरा इतका सात्विक असतो, तो कायम चांगला होतो, रुचकर होतो. तिथून तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि मग तुम्ही कुकिंगमध्ये पुढे चांगलं चांगलं करत राहता. अगर मैडम की परमिशन हो तो मैं आपको एक सजेशन दे सकती हूँ. जैसे आप बोल रहे हैं कि आपको रेसिपी बनाना में देखना बहुत अच्छा लगता है, क्योंकि जब हम लोग रेसिपी देखते हैं तो बहुत सारा साहित्य दिखता है. तो मैं आपको एक इसमें सजेशन दूंगी. आपके पास जो बच्चे रहेंगे घर में, थोड़े ग्रोइंग जो बच्चे रहते हैं, उसमें वो आदत निर्माण कीजिए कि आपको ये खाना है तो इसकी तैयारी कर दो, फिर मैं बना देती हूँ. तो इसमें आपके बच्चे भी काम में लग जाएंगे, वो सीख भी जाएंगे और आपका काम भी आसान हो जाएगा. कंपैरेटिवली मेड रखेंगे कि आप मेरे को प्री प्लानिंग करके तैयारी करके ये मेरे लिए सब कटिंग करके जाना. इसमें क्या हो जाता है, बच्चों का भी साथ आ जाएगा, पूरा परिवार इन्वॉल्व हो जाता है और आपके साथ से एक अच्छी रेसिपी भी बनना तैयार हो जाएगी. ऐसे 2 बार कीजिए, तीसरे बार अपने आप आपकी आदत बन जाएगी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तुमच्या चकलीची भाजणी आहे ना, ती रेसिपी बघितलेली आणि ती केली पण, आणि त्या माझ्या भाजणीच्या चकल्यांना बरंच डिमांड आली म्हणजे तुमच्या ज्या बघून. तर मला एक विचारायचं आहे की आपण जर का लोणचं आणि सरबत जे करतो त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय टाकायला पाहिजे? एक्झॅक्ट काय आहे आणि ते काय प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे, पण मी माहिती करते. तुम्ही मला एक मेल जरी टाकला तरी व्यवस्थित माहिती करते आणि मगच सांगते. ओके.
से करने के कि आप पूरे उससे समझ लेने चाहिए, वो पूरे सवालों के जवाब देते जा रहे हैं, इस बात के लिए तो तालियां बनती है उनके लिए। मॅडम, मी पण तुमचे बरेच व्हिडिओज बघितले, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ते सगळं महिला वर्गासाठी आहे. काही वेळा घरी आम्हालाही स्वयंपाक करायची हौस असते म्हणा किंवा गरज निर्माण होते, तर तुम्ही असं एक वेगळं चॅनल सुरू करा की जे फक्त पुरुषांच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओजचं असेल. त्यात सोप्या थोड्याशा रेसिपीज असतील की ज्याच्याने आमची पण त्याबाबतची जी काही हौस आणि गरज आहे ती भागवू शकतो. करते नाही. कशा प्रकारच्या रेसिपी? बायको नसतानाच्या? नमस्कार मॅडम, मी आशा मुकेश पाटील. मी तुमची खूप फॅन आहे आणि नॉनव्हेजच्या रेसिपी सगळे करून पाहिले मी आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. सगळं उत्कृष्ट जेवण झालं, ती पावती तुम्हाला मिळते. आणि मी लॉकडाऊनमध्ये पूर्ण चुलीवर स्वयंपाक केला आणि आता आपण प्रत्येक वेळेला डिश नाही बनवू शकत. मुलांची इच्छा असते सारखं सारखं ते करावं. आता भाज्याही त्यांच्याही पोटात जायला पाहिजे, तर त्यांना कशा पद्धतीने खाऊ घालायच्या? म्हणजे आता गवार, गिलके, दोडके या फळभाज्या असतात. आता म्हणजे प्रत्येक वेळेला आपण डिश नाही बनवू शकत ना, तर त्यांना कशा पद्धतीने खाऊ घालायचं? एक आई म्हणून मी एक नक्की सांगेल किंवा एक पाच पाहिजे. हे कुठे तरी आई म्हणून आपल्यावरच प्रेशर समाजाने किंवा एवढी जी माहिती आहे त्याने लादलंय, पण एक स्वतः अंतर्मुख होऊन जर बघितलं तर आपण किती खातो सगळं? खातो ना आपणही. आपल्याही आवडीनिवडी असतात, तशाच लहान मुलांच्याही असतात. तर न लादता म्हणजे त्यांना अट्टहास न करता की आता तू गवारीची भाजी खाल्लीच पाहिजे, आता तू कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे, हा अट्टहास न करता एक हळूहळू सुरुवात करणं की त्यांच्या आवडीचे पदार्थ आणि मग कुठेतरी बॅलन्स की आता छान डिस्कस करून कम्युनिकेशन करून की हे पदार्थ केले तुझ्या आवडीचे, पण आता हे ट्राय करून बघतो किंवा हे जमतंय का बघ. आणि मुलं वात्रट असतात प्रचंड चुजी असतात. मग इन दॅट केस मग तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता. म्हणजे जसं बीट आहे, बीटचा पराठा करू शकता. सवय लागून गेली त्यांना चांगला खायची. हां, मग आणि आता काय होतं ना, म्हणजे आपला काळ होता ना तेव्हा हे समाज माध्यमं नव्हती. आपल्याला काय दिसायचं, फार फार तर रस्त्यावर पाणीपुरी विकणारा पाणीपुरीवाला, वडापाववाला किंवा एखाद दुसरं कुठेतरी कॉर्नरमध्ये हॉटेल असायचं. पण मुलांना आजकाल एक्सपोजर इतकं आहे की फक्त आता पाणीपुरीपर्यंत तो प्रवास होणार. आता पिझ्झा आहे, बर्गर आहे, चायनीज आहे, मेक्सिकन आहे. मग ते ॲडमध्ये पण दाखवतात. मग ते प्रेशर आयांवरही असतं की हे पण केलं पाहिजे. मग त्याला कुठेतरी ठीक आहे, तुला नूडल्स खायचे ना, पारंपरिक पदार्थ आहे आपला ज्वारीचे बोटवे, त्या ज्वारीच्या नूडल्सच आहेत. त्याला बोटवे नाही म्हणायचं, त्याला नूडल्स म्हणायचं आणि खा म्हणायचं. आप उसमें चाइनीज या इटालियन मसाला डाल दीजिए, बन जाएंगे बिल्कुल से. सो असे बरेच पदार्थ आहेत, पारंपरिक पदार्थ आहेत. सो तोच माझा अट्टास आहे की जे आता सिरियल म्हणून आपण खातो. पण ठोंबरा हा एक प्रकार आहे की पूर्वी जी धान्य कांडत असत त्याची चुरी निघायची, तर कोकणात ते कणेरी म्हणून खातात. इथे जर मराठवाड्यात गेलं तर त्याला ठोंबरा म्हणतात. मक्याचा ठोंबरा असतो. तर जे सिरियल आता जे प्रोसेस सिरियल विकतात, तर हे तेव्हाचे फ्रेश सिरियल असायचे की चुरी आहे टाकून नाही द्यायची, पटकन वाफेवर शिजते, खायची, दमदमीत आहे, तुमचं भरपूर फायबर आहे त्याच्यामध्ये, भरपूर जे न्यूट्रिशन लागतात ते आहे आणि ते दमदमीत होतं. पण तेच आहे की हे कन्व्हिन्स करणं, आणि जेव्हा एवढा भडीमार आहे सगळीकडून माहितीचा, तेव्हा आई म्हणून ही आपली जबाबदारी आणि ते जे प्रेशर आहे ते माझ्यावरही वाढलेलं आहे. या सगळ्यातून जसं तुम्ही जाता तसंही मीही जाते. त्यामुळे याला वे आउट हाच आहे की प्रेशराईज न करणं आणि बाहेरचं खाणं की खाऊच नको हे म्हणण्यापेक्षा कुठेतरी याचा बॅलन्स मिडवे काढणं की आता आवडीच्या भाजी करते तर हळूहळू मग त्या इनकॉर्पोरेट मग ती भाजी वरणात टाकून, थालीपीठात टाकून किंवा दिरड्यात टाकून कसं देता येईल याचा विचार करणं. किंवा छोटे छोटे कटलेट की कडधान्य मुलं नसतील खात, कुठलंही कडधान्य घ्या, त्याच्यात मिरची लसूण टाकून ते फिरवलं आणि ते छोटे छोटे बॉल करून अगदी परतून जरी घेतलं, शालो फ्राय केले तरी ते इतके छान कुरकुरीत वडे तयार होतात. ते मग पोळीत घालून त्याचा रोल करून दिलं तर ही घे फ्रँकी, तर ते पोटातही जातं आणि आवडतंही.
हां आणि नक्की म्हणजे मला हे कायम जाणवतं की ही आपल्या पिढीला ही एक ॲडिशनल जबाबदारी वाढली आहे समाज माध्यमांमुळे. आधीचं तसं नव्हतं. आई किंवा आजी जे करून देईल ते आपल्या पुढे द्यायचं. नाश्ता हा प्रकारही नव्हता जसं मला लहानपणी आठवतंय. हे आत्ता आलेलं शेपूट आहे, नाश्ता करणं गरजेचं आहे. पूर्वी नाश्ताही नसायचा, भाजी पोळी असायची ती खायची, रात्रीचा आहार हलका, खिचडी खा आणि झोपा. चला थँक्यू मॅडम. मॅडम पुण्याला आल्यानंतर आम्हाला काय पाहुणचार देणार तुमच्याकडे आल्यावर? या तर खरं. येतो आम्ही नक्की तुम्हाला भेटायला. नक्की. थँक्यू मॅडम. येस. नमस्कार मॅडम, माझं नाव आर्या विनायक चव्हाण. जसं तुम्ही सांगितलं 22 जानेवारी आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे, त्याची सुरुवात गोडाने व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेकडून अस्सल खानदेशी खापरावरच्या पुरणपोळ्या शिकण्यासाठी एक कार्यशाळा घेतली जात आहे 21 जानेवारीला. प्रत्येक मुलीने जी पुरणपोळी बनवली, एक तिच्यासोबत तिच्या घरी प्रसाद म्हणून आणि एक जी आहे ती वृद्ध लोकांच्या आश्रमात दिली जाणार आहे. किती छान, किती छान, खूप छान. खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.